म्हणून नारायणगाव ही तमाशाची पंढरी या अर्थाने आहे की नारायणगावने संपूर्ण महाराष्ट्राला लोककलेचं एक वैभव प्राप्त करून दिलेलं आहे. नारायणगाव हे लोककलेचं सेंटर आहे. तर ह्या रावट्या नारायणगाव मध्ये टाकल्या जातात. 3-3.5 महिने जे चालतं हे बुकिंग सेंटर आहे तमाशाचं, आणि इथे बुक झाल्याशिवाय महाराष्ट्रात तमाशा जात नाही. राष्ट्रपती पदकाचं मी काय करू जर पोटाची खळगीच रिकामी आहे? तर तमाशा कलाकारांच्या नेमक्या अडचणी काय असतात किंवा त्यांना योग्य ते मानधन मिळतं का? रंगलेल्या चेहऱ्याची आपण चर्चा नेहमीच करतो, पण भंगलेल्या चेहऱ्याबद्दल काय? आणि तमासगिरी जी असते ती तमासगिरी त्या तमाशाच्या फडावर जेव्हा नाचते ती हसत मुखाने नाचते, पण शेकडो इंगळ्या एकदम डसाव्यात एवढी वेदना घेऊन ती तमाशाच्या स्टेजवर वावरत असते. रघुवीर खेडकरांनी परवा त्यांच्याकडनं एक आव्हान केलेलं होतं, या कलेचं काय करायचं? ना नारायणगाव विठाबाईंना विसरलंय, ना महाराष्ट्र विसरला आणि ना तमाशा विसरला. विठाबाई जोपर्यंत तमाशा जिवंत आहे, तमाशा कला जिवंत आहे, तोपर्यंत विठाबाईंचं नाव हे तमाशाच्या फडात आणि रसिकांच्या काळजात अखंडपणे जिवंत राहणार. म्हणजे तुम्ही आता जागतिकीकरणाचा उल्लेख केला, पण तरीही या जागतिकीकरणामध्ये तमाशा वेगळं स्वरूप घेईल की तो जिवंत राहील की राहणारच नाही? त्यामुळे पूर्वीचा तमाशा मला वाटत नाही एक 5-25 वर्ष 5-25 वर्षांनंतर जिवंत राहील. तो नक्कीच बदललेला असेल आणि तो आधुनिकतेच्या नुसार बदललेला असेल. अहो लाज धरा पाहुणे जरा जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. हे गाणं ऐकलं की आठवतात त्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊमांग नारायणगावकर, आणि त्यांचा उल्लेख आला की नारायणगाव हे येतच. नारायणगावला आज जागतिक स्तरावर तमाशा पंढरी अशी ओळख आहे. पण या तमाशा पंढरीचा नेमका प्रवास काय, म्हणजे हा प्रवास चालू कुठून झाला? तर चला आज जाणून घेऊयात या तमाशा पंढरीचा म्हणजेच नारायणगावचा हा प्रवास. आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मिलिंद कसबे सर. मी श्रेया राजेश खांडगे तुम्हा सर्वांचं स्वागत करते जुन्नर दर्शन या पॉडकास्टमध्ये. नमस्कार सर. नमस्ते. आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं जुन्नर दर्शन या पॉडकास्टमध्ये. सरांची ओळख करून द्यायची तर सरांनी लोककलेचा अभ्यास केलेला आहे. तर सर तुमच्या या लोककलेच्या अभ्यासाचा प्रवास मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. खरं म्हणजे मी लोककलेचा अभ्यासक आहे असं लोक म्हणतात, पण मी फार थोडा लोककलेचा अभ्यास केलेला आहे. मी 7-8 वर्ष महाराष्ट्रभर फिरून तमासगिरांच्या मध्ये राहून त्यांना प्रत्यक्ष पाहून तमाशावर PhDचं संशोधन केलेलं आहे. ही माझी एवढीच अभ्यासक म्हणून ओळख आहे. पण जेव्हा हे संशोधन करताना माझ्या असं लक्षात आलं त्यांच्या सामाजिक न्यायाचे प्रश्न अजून वेगळे आहेत. म्हणून मी बिल गेट्स फाउंडेशनला जोडलो गेलो आणि जवळजवळ 2 वर्ष तमाशा कलावंतांचे आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, विशेषतः महिलांचे, महाराष्ट्रातल्या अकलूजसारख्या ठिकाणापासून तर अगदी चौफुल्यापर्यंत, नारायणगावपर्यंत इथल्या ज्या नृत्यांगना आहेत, तमाशात नाचणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मी 2 वर्ष काम करू शकलो. म्हणजे याचा मला खूप अभिमान आणि आनंद आहे की तमाशा कलावंतांचे आरोग्याचे प्रश्न मी सोडवू शकलो. तो अभ्यासाचा भाग नसला तरी ते काम मी करू शकलो. दुसरी एक गोष्ट आहे की शासनाच्या वतीनं तमाशांचं जे पॅकेज आणि बऱ्याच चर्चा झाल्या, त्या सगळ्या घडामोडींच्या मध्ये मी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असायचो आणि म्हणून त्यांच्या सामाजिक न्यायाचे प्रश्नसुद्धा मी मांडत गेलो. मी काही वर्तमानपत्रामध्ये, विशेषतः दिव्य मराठी, काही इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये, काही मराठी वर्तमानपत्रांमध्ये तमाशावर स्वतंत्र लेखमाला लिहिलेले आहेत. ते आपल्याला मीडियामध्ये सगळीकडे मिळू शकतील. मी सतत त्यांच्या वेदनेकडे लक्ष देत अभ्यास करत गेलेलो आहे. म्हणून
मी काही तमाशाचा पारंपरिक अभ्यासक नाही आहे. म्हणजे तमाशाचे महाराष्ट्रामध्ये 100-200 अभ्यासक आहेत. अनेक अभ्यासकांनी तमाशाचं ग्लोरिफिकेशन केलेलं आहे. तर मी आपलं मला जे दिसल, वास्तव जे दिसल ते मांडत कधी तमाशाची चिकित्सा करत, कधी स्वतःची चिकित्सा करत, कधी कलेची चिकित्सा करत, यांचे प्रश्न कसे सुटतील यासाठी अभ्यास केलेला आहे. तमाशावर मी खूप लिहिलं आहे. 2-3 पुस्तकं लिहिलेली आहेत तमाशावर. आणि एक जे पुस्तक आहे माझं तमाशावर लिहिलेलं, तमाशा कलावंत, तर ते पुस्तक, त्या पुस्तकाला निळू फुलेंनी प्रस्तावना लिहिली. म्हणजे माझं भाग्य आहे ते. नंतर जे तमाशावर एक ग्रंथ लिहिला, संशोधनात्मक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा, औरंगाबादच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. आणि मग खूप लिहित गेलो, वाचत गेलो, विशेषतः तमाशा वेगवेगळ्या अंगांनी समजून घेत गेलो. आणि मला जेवढं आवश्यकता वाटली, मला जेवढं जमलं, माझ्या कुवतीला जेवढं जमलं तेवढं मी लिहित गेलो तमाशाबद्दल. पण मी तमाशाच्या संशोधनात फार अडकलो नाही. मी बेसिकली समीक्षक आहे. मराठी साहित्यावर गंभीरपणे लिहिणारा माणूस आहे, वैचारिक लिहिणारा माणूस आहे. आणि माझा सगळा वैचारिक लेखनाचा प्रवास तमाशाच्या लेखनापेक्षा खूप मोठा आणि वेगळा आहे. तो कधीतरी समजून घ्या. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, मला प्रश्न का पडलेले आहेत, मी प्रश्न का विचारतो, याबद्दल आपल्याला नक्कीच लक्षात येऊ शकेल. आणि आत्ता मी नारायणगावच्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. खरं म्हणजे मराठीचा प्राध्यापक आहे. आणि केवळ मराठीचा प्राध्यापक आहे म्हणून मी याचा अभ्यास केला आहे असेही नव्हे, तर मला आंतरिकपणे काही प्रश्न पडत होते. अजूनही मला असं वाटतं की ही महाराष्ट्राचा जो सांस्कृतिक डिस्कोर्स आहे, तर हा जो सांस्कृतिक परिघ आहे, या परिघाचा नीटपणे अभ्यास व्हायला पाहिजे. आणि तो झाला तरच काहीतरी संचित आपल्या हातात पडू शकेल असं मला वाटतं. तर सर, नारायणगावला तमाशा पंढरी का म्हटलं जातं आणि नारायणगावचा हा प्रवास नेमका सुरू कुठून झाला? श्रेया, एक गोष्ट खरी आहे की नारायणगावने संपूर्ण महाराष्ट्राला लोककलेचं एक वैभव प्राप्त करून दिलेलं आहे. नारायणगाव हे लोककलेचं सेंटर आहे. हे जे केंद्र आहे, हे केंद्र आज उभं राहिलेलं नाही आहे. तर हे नारायणगावचं लोककलेचं केंद्र, ज्याला तमाशा पंढरी असं म्हटलं जातं, हे विठाबाई भाऊमांग नारायणगावकर या प्रसिद्ध कलावंता ज्या आहेत, विठाबाई, त्यांच्या वडिलांपासून उभं राहिलेलं आहे. आणि ते पठ्ठे बापूरावांना समांतर असे कलावंत होते. स्वातंत्र्याच्या अगोदरचा तो काळ होता. आणि म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भाऊमांग नारायणगावकर आणि त्यांच्या जोडीला बापू खुडे असायचे. तर हे चुलते आणि पुतणे दोघं जण नारायणगावमध्ये राहायचे. आणि तमाशा क्षेत्रातलं हे जुनं जाणतं, अनुभवी आणि प्रयोगशील असे हे कलावंत जोडी होती. त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातले अनेक कलावंत नारायणगावला यायचे. आणि मग ते कलावंत नारायणगावला जेव्हा यायचे, मग कलावंतांची ओढा नारायणगावकडे वाढला. आणि मग भाऊ बापूंनी काय केलं, तर इथेच मग नारायणगावच्या सुपाऱ्या ठरल्या जायच्या. म्हणजे जेव्हा गावात जत्रा असते, एखादा उत्सव असतो, तर त्या गावामध्ये तमाशा होतो, आपल्याला माहित आहे. मग गावकरी इथे यायचे आणि इथून तमाशा ठरवायचे. मग नारायणगाव हे तमाशाचं व्यावसायिक सेंटर झालं. आणि तमाशाचा आधुनिक विकास इथूनच झाला. खरं म्हणजे नारायणगाव अशी एक गाव आहे की या गावाने महाराष्ट्राला
खूप मोठे मोठे तमाशा कलावंत दिलेले आहेत. हम्म. जसं भाऊ खुडे आहेत, हम्म. बापू आहेत, म्हणजे विठाबाईंचे चे वडील वडील आणि चुलते. वडील विठाबाईंचे वडील आणि चुलते. मग विठाबाई नारायणगावकर आहेत. हो. कांताबाई सातारकरांचे जे मालक होते हम्म. तुकाराम खेडकर, हा. ते इथे काही काळ राहायचे, हो. इथेच यायचे. पांडुरंग मुळे इथलेच मांजरवाडीचे. हम्म. चंद्रकांत ढवळपुरीकरांचं तर हे गावच, म्हणजे हम्म. ते तिकडं नगर जिल्ह्यातले ढवळपुरी सोडून ते जेव्हा इथे आले ते इथेच राहिले हम्म. आणि अनेक वर्ष इथे राहिले. हम्म. आजही किरण ढवळपुरीकर हे त्यांचे चिरंजीव जे आहेत, तर हे खूप प्रसिद्ध तमाशा कलावंत आहे. रघुवीर खेडकरांचंही कलेचं सगळं जगणं नारायणगावमध्येच विकसित झालेलं आहे. विठाबाईंच्या सगळ्या मुली, मालती इनामदार, संध्या माने, त्यांचं आता निधन झालं, हम्म. मंगला बनसोडे, बनसोडे. तर ह्या सगळ्या मुलींचा कलेचा प्रवास आपल्या आईच्या बरोबरीनं याच नारायणगावने पाहिलेला आहे. म्हणून नारायणगाव ही तमाशाची पंढरी या अर्थाने आहे. म्हणजे अनेक कलावंत होऊन गेले आणि खरी सुरुवात जर पाहायची तर ती भाऊ खुडे यांच्यापासून सुरू झाली. भाऊ बापू. हा, भाऊ बापूंपासून, आणि आता इतक्या वर्ष इतके कलाकार होत आलेत. तर मला अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की आजच्या जर नव्या पिढीचा विचार केला आपण, तर नव्या पिढीला जो जुना तमाशा होता, म्हणजे पूर्वीच्या काळीचं तमाशाचं स्वरूप हे पूर्णतः वेगळं होतं, आणि आज तमाशा बदललाय. म्हणजे काळ जसा बदलतो तसा प्रत्येक गोष्टीचं स्वरूप बदलत जातं. पण पूर्वीच्या काळचा तमाशा नेमका काय होता? म्हणजे गण गवळण या गोष्टी आम्ही ऐकतो, पण याचा आम्ही पाहिलेलं नाहीये ते कुठेतरी, किंवा पाहण्यात येत नाही. खरं म्हणजे तुमची जी नवी पिढी आहे, जी आता 20वीत आहेत, 25वी मध्ये आहे, तर या पिढीला पारंपरिक तमाशा माहीत नाही. पण माझी किंवा माझ्या अगोदरची जी पिढी आहे, तिने जो तमाशा पाहिलाय तो पारंपरिकच तमाशा पाहिलेला आहे. आता पारंपरिक तमाशा जो आहे, तर ही एक उत्स्फूर्त कला आहे. तमाशा ही अत्यंत जिवंत कला आहे. ती तुमच्या चित्रपटासारखी नाही आहे, तिला रिटेक नाही आहे. म्हणून इतकी उत्स्फूर्त कला तमाशा आहे. तमाशामध्ये कलेचे सगळे अंग आहेत. म्हणजे तुम्हाला गण दिसेल, म्हणजे गणपतीचं स्तवन तिथे म्हटलं जातं. अण्णाभाऊ साठेंनी नंतर गणाचं स्वरूप बदललं, त्यांनी प्रबोधनाचे गण आणले. तुम्हाला वग दिसेल, लावणी दिसेल. वग म्हणजे काय? वग म्हणजे नाट्य. ओके. म्हणजे एक 2 तासाचं नाटक, आणि त्याच्यामध्ये तमाशा कलावंतांच्या अभिनयाचा कस लागायचा. म्हणजे चंद्रकांत ढवळपुरीकर जे आहेत, आता ते वारले, पण हा इतका मोठा कलावंत चंद्रकांत ढवळपुरीकर, औरंगजेबाची भूमिका इतका तोडीचा करायचा, तर ती भूमिका पाहायला लोक वग पाहायला यायचे. विठाबाईंचे वग म्हणजे कोर्टाच्या दारी फोडला चुडा, आणि असे सगळे सैनिकांच्या वरचे वग, आपल्या प्रचलित समकालीन प्रश्नांवर काही राजकीय वग. तर विठाबाई वगामध्ये ज्या पद्धतीने अभिनय करायच्या, तर तो अभिनय पाहून आत्ताच्या तुमच्या आधुनिक सगळ्या ज्या अभिनेत्र्या आहेत ह्या सुद्धा पाणी भरतील अशा पद्धतीचा विठाबाईंचा अभिनय असायचा. वग याचा अर्थ नाट्य, आणि ते एखाद्या सामाजिक, ऐतिहासिक, कौटुंबिक किंवा प्रचलित विषयावर सादर व्हायचं. पूर्वी वग व्हायचा तमाशात, गण झाला की गवळण व्हायचे. तुम्हाला माहिती आहे, गवळण हे एक फार्स आहे. कृष्ण आणि पेंदाने घेऊन उभा राहिले, त्यात विनोदाचा भरणा असायचा, आणि ते इतके उत्स्फूर्त विनोद असायचे. मग विनोदाचं झालं की तुमच्याकडे लावणी यायची, आणि लावणीमध्ये डान्स असायचा.
पण विठाबाईंच्या काळामध्ये पारंपरिक तमाशामध्ये लावणीवर नाचणारी जी नृत्यांगना आहे ती मात्र डोईवर पदर घेऊन लावणी सादर करायची. डोक्यावरचा पदर हलू देत नव्हती आणि नऊवारीत लावणी असायची. तर ती जी लावण्य म्हणजे ती जी लावणी आहे ती लावणी सादर करताना आणि किंवा प्रेक्षकांनी पाहताना त्यांना कुठेही ती अश्लीलतेकडे घेऊन जात नव्हती. आताच्या ज्या मुली आहेत काय अनेक मुली ज्या दिसत आहेत, मी नावं घेत नाही, तुमच्या लक्षात आलं असेल, तर त्या मुली ज्या डान्स करतात, ज्या पद्धतीने लावणीला त्यांनी तिचं मार्केटिंग केलं आणि तिचा एक इव्हेंट केला आणि अगदी आता कुणाच्या समोरही लावणी सादर करायला लागल्या, तर ती लावणी नाही आहे, ते लावणीचं रिमिक्स आहे, पुढचं काहीतरी वेगळंच रूपांतर आहे. मला असं वाटतं विठाबाईंनी लावणीला जिवंत ठेवलं, विठाबाईंनी अभिनयाला जिवंत ठेवलं, विठाबाईंनी तमाशाच्या पारंपरिक अस्तित्वाला जिवंत ठेवलं. त्यामुळे हा जो जुना तमाशा आहे हा खूप वंडरफुल होता, वंडरफुल होता. म्हणजे गाढवाचं लग्न हा जो वग आहे दादू इंदुरीकरांचा, तो तुम्ही पहा, तुमच्या लक्षात येईल अरे काय याच्यात किती नाट्य आहे, कसा विनोद भरलेला आहे आणि उत्स्फूर्तता काय आहे. भल्या भल्यांना ती हे होत नाहीये. त्यामुळे तमाशा ही जिवंत कला आहे आणि पूर्वीचा तमाशा खूप बहारदार होता, आशय संपन्न होता, लोकांना भावणारा होता. आत्ताचा तमाशा तसा नाही, तो व्यावसायिक झाला. तो व्यावसायिक का झाला तर प्रेक्षकांची मागणी तशी व्हायला लागली आणि कलावंतही प्रेक्षकांच्या मागणीनुसार सादर करायला लागले. आता वग गायब झाला, वग होत नाही. वग सुरू झाला की लोक उठून जातात, त्यांना नाट्य नको आहे, त्यांना फक्त उडत्या चालीचे चित्रपटातली गाणी पाहिजेत आणि म्हणून फक्त लावणी आणि गाणी आता तमाशात व्हायला लागली. त्यामुळे जो खरा कलावंत आहे, ज्याला कला सादर करायची आहे, तो एक पोटाची खळगी भरायची किंवा पोट त्याच्यावर त्याचं चालतंय म्हणून तो कला सादर करू लागला, पण त्याच्या आतला जो कलावंत आहे तो कलावंत मात्र हळूहळू 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 असा विझत 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 चाललेला आहे. आता तुम्ही विठाबाईंबद्दल बोललात, पण विठाबाई म्हणजे नारायणगावचं रत्नच किंवा नारायणगावला अगदी जागतिक पातळीवर त्यांनी नावलौकिक मिळवून दिलाय. तर मला त्यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं किंवा त्यांचं योगदान काय, नारायणगावच नाही तर महाराष्ट्राला त्यांनी पुढे नेलेलं आहे. तर मग त्यांचं तमाशा क्षेत्रातलं योगदान काय. आता तुम्ही नवीन गाण्यांचा किंवा आजकालची जी फिल्मी गाणी आहे त्यांचा उल्लेख केला, तर कुठेतरी मी हे पण ऐकलं होतं की विठाबाई यांनी ती सुरुवात केली किंवा त्या स्वतः त्यांच्या तमाशामध्ये किंवा वग असतील याच्यामध्ये त्या गाणी गायच्या, म्हणजे आजची फिल्मी गाणी गायच्या. विठाबाईंच्या बद्दल बोलायचं झालं तर विठाबाई हे तमाशा क्षेत्रालाच नव्हे, महाराष्ट्रालाच नव्हते, तर भारतीय कलेला पडलेलं एक असं शूर स्वप्न आहे. त्या प्रचंड धाडसी होते. एकतर लावणीवर बिजलीसारख्या त्या नाचायच्या. तर विठाबाईंचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहिती आहे का त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, विठाबाईंनी तमाशाला आधुनिक वळण दिलं. त्यांनी काळाची पावलं ओळखली, प्रेक्षक बदलत आहेत, त्यांची अभिरुची बदलती आहे आणि ग्रामीण भागाचा विकास झालेला आहे, त्याच्यामध्ये कारखानदारी आलेली आहे, राजकीय दृष्ट्या जागृत झालेला आहे आपला सगळा ग्रामीण भाग आणि सहकाराच्या तत्वामुळे 4 पैसे लोकांच्या खिशात आलेले आहे. असं सगळं लक्षात घेऊन विठाबाईंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न केला. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे काय माहिती का, विठाबाईंनी काय केलं माहिती का, त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे विठाबाईंच्या काळामध्ये फिरता रंगमंच, त्यांनी तमाशाचा रंगमंच फिरायचा. नाही, मी हे पहिल्यांदा ऐकलं, म्हणजे मला. दुसरं जे वाद्य आहेत
ते सुद्धा वाद्य विठाबाईंनी आधुनिक वाद्य जमा केलेली होती. आणि त्यांनी सामाजिक वग आणले. म्हणजे एखादी राजकीय घटना घडलेली आहे, उदाहरणार्थ युद्ध झालेले, भारत आणि चीनचं युद्ध, तर या पार्श्वभूमीवरचे वग आणले. आणि सैनिकांच्या मनोरंजनासाठी सुद्धा विठाबाई स्वतः महाराष्ट्राच्या बाहेर बाउंड्रीवर तमाशे घेऊन गेले. म्हणजे हे त्यांचं वेगळेपण आहे. अजून एक वेगळेपण असं आहे की त्या खूप धाडशी होत्या. बोलण्याच्या बाबतीत धाडशी होत्या, कलेच्या बाबतीत धाडशी होत्या, आणि त्या हजरजबाबी होत्या. म्हणजे विठाबाईंना इतके लोक सांभाळायचे होते आणि कलेलाही जिवंत ठेवायचं होतं. तर ही अशी एक कलावंत आहे की जी व्यवसाय आणि कला या दोन्हींचं एकत्रीकरण करून, मिक्सिंग करून तमाशाला आधुनिकतेच्या वळणावर नेऊ पाहत होते. आणि म्हणून विठाबाई या तशा पारंपरिक आणि आधुनिक तमाशीच्या मधल्या दुवा आहेत. हे त्यांचं वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आजही विठाबाईंना जाऊन 2002 त्या गेल्यात. आज एवढी वर्ष झाली, आज 2025 आहे. 20-21 वर्ष होऊ नये, ना नारायणगाव विठाबाईंना विसरलंय, ना महाराष्ट्र विसरलाय, आणि ना तमाशा विसरलाय. विठाबाई जोपर्यंत तमाशा जिवंत आहे, तमाशा कला जिवंत आहे, तोपर्यंत विठाबाईंचं नाव हे तमाशाच्या फडात आणि रसिकांच्या काळजात अखंडपणे जिवंत राहणार आहे. हो, ते तर आहेच. सर, आता तुम्ही व्यावसायिक ह्या बाबीबद्दल बोलला, आणि कुठेतरी मी हेही वाक्य वाचलं होतं की विठाबाईच म्हणाल्या होत्या की राष्ट्रपती पदकाचं मी काय करू जर पोटाची खळगीच रिकामी आहे. तर तमाशा कलाकारांच्या नेमक्या अडचणी काय असतात, किंवा त्यांना योग्य ते मानधन मिळतं का? तुम्ही अगदी योग्य प्रश्नाकडे आलेला आहात. म्हणजे आता मी जेव्हा नारायणगावमध्ये आलो नोकरीच्या निमित्ताने, ग्रामोन्नती मंडळाच्या महाविद्यालयात मी जेव्हा मराठीचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो, तेव्हा नागनाथ कोतापलेंनी मला सांगितलं की तू तमाशा या विषयावर PhD कर. आणि त्यांच्या आणि कृष्णा किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली माझं संशोधन तमाशावर झालं. ते संशोधन करत असताना मी जवळ 5-6 वर्ष तमासगिरांच्या मध्येच फिरलो, त्यांच्याबरोबरच वावरलो, संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, त्यांचं जगणं जवळून अनुभवलं. विठाबाईंचं अखेरच्या क्षणी त्यांना मी पाहिलं, त्यांच्या घरात मला राहता आलं, त्यांच्या बरोबरीने राहता आलं, त्यांना वेगवेगळ्या मार्गाने आधार देता आला. आणि विठाबाईंचं सगळं जे अखेरचं जे सगळं जे होतं ते मला पाहता आलं. त्याबरोबर अनेक कलावंत पाहता आले, तमाशा जवळून पाहता आला. पण माझं असं मत आहे की चेहरा रंगवलेल्या नृत्यांगणाचा चर्चा आपण नेहमी करतो, रंगलेल्या चेहऱ्याची आपण चर्चा नेहमीच करतो, पण भंगलेल्या चेहऱ्याबद्दल काय? आणि तमासगिरी जी असते ती तमासगिरी त्या तमाशाच्या फडावर जेव्हा नाचते ती हसतमुखाने नाचते, पण शेकडो इंगळ्या एकदम डसाव्यात एवढी वेदना घेऊन ती तमाशाच्या स्टेजवर वावरत असते. तुम्हाला कल्पना नसेल, तुम्ही मुलींनो, जेव्हा तमासगिरी तमाशाच्या फडावर नाचते ना, तर आपल्याला फार असं वेगळं शृंगारिक फेटा उडवावं असं वाटतो, टोपी उडवावीशी वाटते, शिट्ट्या माराव्याशा वाटतात. पण ती जेव्हा नाचत असते ना, तेव्हा ती तिच्या एखाद्या लहान बाळाला दूध पाजून आलेली असते. तिच्या पोटात अन्न आहे की नाही हे माहीत नसतं, त्या दिवसाची मजुरी तिला किती मिळणार आहे हे माहीत नसतं. मासिक पाळीच्या काळात सुद्धा तिला स्टेजवर नाचावं लागतं, कारण ती नाचली नाही तर तिचा रोज मिळणार नसतो, तिचं पोट चालणार नसतं. म्हणून दारिद्र्य
शारीरिक वेदना आणि मानसिक वेदना घेऊन ती कलावंत तमाशाच्या स्टेजवर हसत मुखाने वावरत असते. तुम्ही या बाबत विचार करायला पाहिजे की त्याच्या मागे किती आहे. गावात समाजात त्या कलावंताला प्रतिष्ठा नसते. कोणी दुसरं काम देणार नाही त्यांना. तमाशा सोडून त्यांना दुसरा मार्ग नसतो. म्हणून रुटीन स्त्रीपेक्षा, आपल्या सगळ्यांच्या पेक्षा तमाशात नाचणारी जी स्त्री कलावंत आहे ती प्रचंड वेदनेने भरलेली. आणि ती वेदना घेऊन जेव्हा ती नाचते तेव्हा तिला तिची वेदना दाखवण्याची परवानगी दिलेली नाहीये, कोणीच दिलेली नाहीये. तिला हसतच राहावं लागतं. त्यामुळे तिच्या मुलांचं शिक्षण, तिचं आरोग्य, तिचं कुटुंब, तिची जीवघेणी वेदना यावर संशोधन होऊन त्यांच्या सामाजिक न्यायाचे प्रश्न संशोधकांनी सोडवायला पाहिजे होते. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये तसं झालं नाही. तमाशाच्या बाबतीत आपण फक्त, आपल्याला असं वाटतं ही काहीतरी न्यूज व्हॅल्यू आहे, याला शृंगारिक काहीतरी आहे, चटपटीत काहीतरी आहे, अशा पातळीवर आपण बघत गेलोय आणि मूळ तमाशा राहून. म्हणून तमासगिरांच्या सामाजिक न्यायाचे प्रश्न महत्वाचे आहेत. आज तमाशा क्षेत्र जे आहे ते कर्जबाजारी आहे. तुम्हाला माहित नसेल की आज महाराष्ट्रामध्ये पूर्वी एकेकाळी 30 ते 35 तमाशा फोड होते मोठे. दत्तोबा तांबेंपासून तर अगदी बोरगावकर, अगदी किरण ढवळपुरेंकर, किरण पर्यंतचे हे सगळे तमाशा फड जे होते यांनी महाराष्ट्राच्या कलेला मोठा आवाज, आकार आणि काय कलेचं सगळं वैभव संपन्न केलेलं होतं महाराष्ट्राला. पण तुम्हाला सांगतो हे सगळे फड आता सावकाराकडे गहाण आहेत. आणि आज महाराष्ट्रात सगळे छोटे पोट भागेल एवढे छोटे फड जिवंत आहेत. मोठे फड आता संपत चाललेले आहेत. तुम्हाला माहीत नसेल, रघुवीर खेडकरांनी परवा त्यांच्याकडनं एक आव्हान केलेलं होतं, या कलेचं काय करायचं, ही कला जिवंत कशी ठेवायची, कलावंत कसा जिवंत ठेवायचा. आणि यासाठी ते त्यांची तळमळ आहे, त्यासाठी ते प्रयत्न करतायत. पण जोपर्यंत तमाशा क्षेत्राला शासनाकडून, रसिकांकडून, अभ्यासकांकडून आणि तुमच्यासारख्या मीडियावाल्यांकडून जोपर्यंत निर्णायक पाठबळ मिळत नाही तोपर्यंत तमाशाचा विकास होणार नाही. अन्यथा वेगळे काहीतरी होत जाईल आणि तमाशा असा होता बरं का, असा एक ऐतिहासिक गोष्टी आपण सांगत राहू. पण आता जर विचार केला सर, तुम्हाला काय वाटतं की तमाशाला समाजात असं स्थान का आहे, किंवा तमाशातली एक स्त्री तिच्याकडे अशा नजरेने का पाहिलं जातं? याचं कारण असं आहे की खरं म्हणजे मी वेगळ्या अँगलने तमाशाचा विचार करतो. त्यात जाती व्यवस्था नावाची जी गोष्ट आहे ती पण कारणीभूत आहे, धर्मव्यवस्था पण कारणीभूत आहे आणि आपलं अर्थकारण सुद्धा कारणीभूत आहे. आणि आता तर आपण ग्लोबलायझेशन मध्ये उभे आहोत. त्यामुळे तमाशाच काय, सगळ्या कलेंचा चेहरा बदललाय. चित्रपट बदलला, नाटक बदललंय, नाटकात गाणी यायला लागली सगळी. आता म्हणजे आपण नाटक पाहतोय का गाणं ऐकतोय, गाण्याचा शो पाहतोय, हे अलीकडे आता कळेनासं व्हायला लागलेलं आहे. बरोबर. त्यामुळे ग्लोबलायझेशन मध्ये हे सगळं बदलणार आहे, हे पण आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. आणि ही जी कला आहे, हे जे कलावंत आहेत, यांच्या ज्या सामाजिक न्यायाचे प्रश्न, त्यांच्या कहाण्या ज्या आहेत, यांना आपल्याला कसं सोडवता येईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. मी मगाशी म्हणालो की तमाशातली जाती व्यवस्था हा पण एक अभ्यासाचा विषय आहे बरं का. तुमच्या लक्षात येईल
की बाबासाहेब आंबेडकरांनी जातीची एक उतरंड सांगितलेली आहे, माहितीये? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि अतिशूद्र. स्त्रीला काय मानलंय? अतिशूद्र. फुल्यांनी सांगितलं ना. महाराष्ट्रातला उच्चभ्रू समाज, श्रीमंत समाज, तमाशात बाई नाचवण्यात नेहमीच धन्यता मानत आलेलं आहे. धन्यता मानेल. गावात तमाशा आणला, मी तमाशा आणला. त्यामुळे हे जे स्त्रीला नाचवणं आणि नागवणं जे आहे, हे महाराष्ट्रातल्या सामंती वरच्या वर्गातल्या आणि श्रीमंत शेतकरी जातींनी थांबवायला पाहिजे होतं. ते जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हे शोषण होत राहणार आहे. तोपर्यंत हे शोषण होत राहणार आहे. आणि म्हणून काही गोष्टींनी आपण हे विचार करायला पाहिजे. तुमच्या लक्षात येत असेल की तमाशामध्ये नाचणारी स्त्री कोण आहे? कोणत्या कोणत्या जाती व्यवस्थेतून ती आलेली आहे? कुठून आलेली आहे? अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल की नाचणाऱ्या स्त्रीची जात ही खालचीच आहे. मग ती महार, मांग, डोंबारी, कोल्हाटी आहे. वाजवणारे हात सुद्धा दलितच आहेत. लिहिणारे हात वेगळे आहेत आणि परत सावकार वेगळे आहेत. ही जी जाती व्यवस्थेची उतरण जी आहे तमाशात आहे तशीच आहे. तंबू बांबू रोवायला आदिवासी मुलं आहेत. त्यामुळे तमाशाच्या बद्दलचा जो अभ्यास आहे हा समाजशास्त्रीय दृष्टीने न झाल्यामुळे तो केवळ गण कुठून आला, गवळण कुठून आली, भाषिक खेळ आणि भाषिक अंगाने झाल्यामुळे आपल्याला तमाशाला त्याच्या बदलाचे समाजशास्त्रीय मार्ग दिसले नाहीत. आता मी थोडं वेगळ्या इकडे वळते. तर आता नारायणगावमध्ये मी जेव्हा फिरले तर आता सध्या आता मार्च महिना चालू आहे आणि मार्च महिन्यात तिथे राहुट्या टाकलेल्या आहेत. तर ह्या राहुट्या नारायणगावमध्ये टाकल्या जातात आणि तमाशाचं खरा कालावधी काय असतो? तुमच्या भाषेत जर सांगायचं झालं ना आधुनिक, तर मार्च, एप्रिल, मे आणि जून पाऊस सुरू होण्याच्या अगोदर हे 3 ते 4 3.5 महिने नारायणगावमध्ये तमाशाच्या राहुट्या उभ्या राहतात. आता राहुट्या याचा अर्थ काय माहितीये का? राहुट्या म्हणजे स्टॉल. मी आधुनिक भाषेत सांगतो, मार्केटिंग स्टॉल. ते तंबूवर ते एक पाल टाकतात आणि त्या पालामध्ये इतकं छान डेकोरेट करतात की आमच्या तमाशात काय आहे, किती कलावंत आहेत, आमचा वर्क कसा आहे. आणि अशा पद्धतीने एक 30-35 तमाशाच्या राहुट्या नारायणगावमध्ये दरवर्षी लागतात. आता हे कलावंत कुठले आहेत? हे महाराष्ट्रभरातले आहेत. अगदी जळगाव पासून इकडं कोल्हापूर पासून तर सगळी मंडळी अगदी कोकणातनं इथे येतात. आणि 3-3.5 महिने नारायणगावमध्ये त्यांचा मॅनेजर बसलेला असतो. काही कलावंतही असतात. आता ज्या गावात यात्रा उत्सव आहे तो गावचा जो सरपंच असेल किंवा पाटील असेल किंवा जो काही नेतृत्व करणारा असेल तो माणूस तमाशा ठरवायला इथे येतो कुठून पण. आणि पाडवा हे मोठं तमाशा ठरवण्याचं एक मोठा मुहूर्ताचा दिवस असतो. अक्षय तृतीया. तर ते जेव्हा इथे येतात तेव्हा प्रत्येक राहुटीत फिरतात आणि मग तिथे बोली लागते की बुवा तुमचा तमाशा किती रुपयाला? ते सांगतात आमची सुपारी एवढ्या रुपयाला. त्याला सुपारी म्हणतात. आणि तिथे ऍडव्हान्स दिला जातो आणि तमाशा बुक केला जातो. तर हे नारायणगावमध्ये ज्या तमाशा 3-3.5 महिने जे चालतं हे बुकिंग सेंटर आहे तमाशाचं. आणि इथे बुक झाल्याशिवाय महाराष्ट्रात तमाशा जात नाही, हे लक्षात घ्या. म्हणून नारायणगावला एक वेगळं महत्व आहे. मागच्या वर्षी 3 कोटीचा व्यवसाय झाला इथे. 2-3 कोटीचा व्यवसाय दरवर्षी होतोच. पण ते 2-3 कोटी सगळे पैसे तमासगिरांपर्यंत पाझरतात असं नाही आहे.
त्याला खूप गोष्टी आहेत. शेवटी तमासगीर सगळं मनोरंजन करूनही कर्जबाजारीच राहतो. तर ही महाराष्ट्राची फार मोठी सांस्कृतिक शोकांतिका आहे. तुम्हाला गंमत सांगतो की जे जे मोठे कलावंत होते त्यांच्या अखेरच्या आयुष्यामध्ये त्या सगळ्या कलावंतांना दारिद्र्याशी झगडा करावा लागला आणि दारिद्र्याशी 2 हात करावे लागले. आणि म्हणून कितीही पैसे मिळाले आणि तमाशा कितीही जोरदारपणे बहारदारपणे सादर केला तरी जो कलावंत आहे, जो मालक आहे, त्याच्या हातात केवळ फक्त त्याचं जगण्यापुरतेच पैसे शिल्लक राहतात. त्यामुळे तमाशा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या आजही अडचणीत आहे, कालही अडचणीत होता. कलेच्या दृष्टिकोनातून तमाशा व्यवसाय खूप मागे गेलेला आहे. याच्याबद्दल फार बोलू नये असं वाटतं की तमाशात कला उरलेली नाही. तो सगळा ऑर्केस्ट्रा झालेला आहे आणि तमाशाचं ऑर्केस्ट्रीकरण जे आहे ते ऑर्केस्ट्रीकरण आपल्या परंपरेला, आपल्या रूढीला आणि तमाशाच्या पूर्वीच्या वैभवाला मारणार आहे. आणि ते टिकवायचं असेल तर सांस्कृतिक संचिताबद्दल ज्यांना ज्यांना प्रेम वाटतं आहे अशा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन तमाशाच्या विकासाचं एक नवं सांस्कृतिक धोरण, सांस्कृतिक मॉडेल उभं करायला पाहिजे. तर सर, आता नारायणगावला तमाशा पंढरी म्हणतात. तुम्ही आता बोललेच की कुठेतरी ऑर्केस्ट्रीकरण होत आहे तमाशाचं. पण जर नारायणगावचा विचार केला तर पूर्वीच्या काळी जो तमाशा चालायचा, तुम्ही रघुनाथ खेडकर वगैरे या सगळ्या कलावंतांची आता माहिती दिली, तर ते इथे येऊन राहिले आहेत. पण आता ते तितकं जिवंत आहे का? किंवा आजही जे पहिली तमाशाची क्रेज होती तर ती आत्ता आहे का नारायणगावमध्ये? खरं म्हणजे तमाशाची क्रेज नाही असं म्हणता येणार नाही. कारण तमाशा ही शेतकरी समाजाचं आणि ग्रामीण माणसाचं मनोरंजन करणारी ही कला आहे. आणि जोपर्यंत शेतकरी आहे, शेती आहे आणि शेतकऱ्यांनी जपलेल्या यात्रा उत्सवाच्या परंपरा आहेत तोपर्यंत तमाशा राहणार आहे. हा एक आहे तो भांडवली व्यवस्था किंवा आपली अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने बदलेल त्या पद्धतीने एक नवं रूप सादर करेल, नवं रूप घेईल. मी तुम्हाला सांगतो की फार वर्षापूर्वी, एक 15-20 वर्षापूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये माझी एक इंटरव्ह्यू आलेली होती आणि त्यांनी त्या इंटरव्ह्यूला हेडिंग दिलेलं होतं गोईंग आउट. तमाशा आता निघालेला आहे, वेगळ्या दुनियेकडे निघालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी असं मांडलेलं होतं की जागतिकीकरणामध्ये तमाशा आपलं रूप बदलेल, ते आधुनिक रूप घेईल आणि तो वेगळ्या फॉर्ममध्ये आपल्यासमोर वेगळ्या रूपाने उभा राहील. मला वाटतंय गौतमी पाटील वगैरे ही सगळी जी मंडळी आहे, ही मंडळी याचं हे आधुनिक रूपच आहे. म्हणजे सुरेखा पुणेकर ते गौतमी पाटील, हा जो सगळा लावणीला घेऊन होणारा जो सगळा शृंगारिक प्रवास चालू आहे हे तमाशाचं एक छोटं आधुनिक रूप आहे. पण मी त्याच्या अगोदर आपला सगळ्यांचा एक गैरसमज दूर करतो. कृपा करून अभ्यासकांनी आणि लावणी पाहणाऱ्या रसिकांनी सुद्धा लावणी म्हणजे तमाशा नव्हे. तमाशा ही अनेक घटकांची मिळून बनलेली कला आहे. त्यातला लावणी हा एक छोटासा घटक आहे. लावणी म्हणजे तमाशा नव्हे. लावणी हे तमाशातला छोटासा एक पार्ट आहे, तो एक आविष्कार आहे. आणि म्हणून कृपा करून लावणीच्या शोला तमाशा म्हणू नका. कारण तमाशा म्हणायचा असेल तर तुम्हाला पारंपरिक काहीतरी दाखवावं लागतं. तमाशा म्हणायचा असेल तर तुम्हाला ज्याला आपण अगदी पाहता येणार नाही अशा पद्धतीचे चित्रपटातले नग्न दृश्य दाखवून तमाशा सादर करता येत नसतो. आणि म्हणून तमाशा ही महाराष्ट्राची आदबशीर कला आहे. ती तेवढ्याच आदबशीरपणे सादर केली नाही तर तुमच्या हातून तमाशा सुटेल आणि तुम्ही दुसऱ्याच रस्त्याला लागाल. सर, आज युवा पिढीचा जर विचार केला तर तमाशा त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवला जाऊ शकतो किंवा जो
खरा तमाशा आहे तो त्यांच्यापर्यंत कसा नेला जाऊ शकतो किंवा त्याचा प्रचार आणि प्रसार कसा केला जाऊ शकतो. आणि दुसरा असाही प्रश्न की तमाशा ही कला जिवंत राहील का? म्हणजे तुम्ही आता जागतिकीकरणाचा उल्लेख केला, पण तरीही या जागतिकीकरणामध्ये तमाशा वेगळं स्वरूप घेईल की तो जिवंत राहील की राहणारच नाही? अगदी 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 बरोबर आहे. तमाशाचा एक अभ्यासक म्हणून मला स्वतःला असं वाटतं की पूर्वीचा पारंपरिक तमाशा आज नाही, तो आधुनिक बनलेला आहे. तो विठाबाईंच्या रूपाने आधुनिक बनला आणि मग अलीकडं अगदी सुरेखा पुणेकरांच्या पर्यंत त्याने तर वेगळंच रूप घेतलं, अगदी लावणीवरच येऊन थांबला. तमाशा बदलतो आहे आणि जागतिकीकरणाच्या मध्ये तुमच्या एक लक्षात येईल की भांडवली व्यवस्थेला जशी कला पाहिजे तशी कला आता जन्माला येते. भांडवली व्यवस्थेला ज्या पद्धतीचा धर्म हवा आहे तसा धर्म आता उभा राहतोय. तुमच्या लक्षात येईल एखाद्या मंदिरात गेल्यानंतर लाडूचा कण पडला तरी तो एक लाडूचा कण वेचायला 4 मुली उभ्या राहतात. हे जे आपल्या संस्कृतीचं, आपल्या धर्माचं इव्हेंटीकरण जे आहे हे जागतिकीकरण आणि भांडवली व्यवस्था करते. म्हणून भांडवली व्यवस्थेला जसा धर्म पाहिजे तसा धर्म आता उभा राहतोय आणि भांडवली व्यवस्थेला जसं शिक्षण पाहिजे तसं शिक्षण आलेलं आहे. त्यामुळे मुक्त अर्थव्यवस्थेत आणि आत्ताच्या आधुनिक वळणावर ज्या पद्धतीने आपण उभे आहोत, खरं म्हणजे आपण आता ज्याला आपण आधुनिक व्यवस्था म्हणतो त्याला आपण आता ग्लोबलायझेशन म्हणायला पाहिजे आणि आपण जागतिकीकरणाच्या याच्यावर उभे आहोत. त्यामुळे जागतिकीकरणातले जे सगळे आर्थिक संकेत आहेत ते आर्थिक संकेत जे सांगतील त्या पद्धतीने तमाशा वळण घेईल, कारण त्याच्याशिवाय त्याच्याकडे दुसरा मार्ग नाही. त्यामुळे पूर्वीचा तमाशा मला वाटत नाही एक 5-25 वर्षांनंतर जिवंत राहील. तो नक्कीच बदललेला असेल आणि तो आधुनिकतेच्या नुसार बदललेला असेल. पण तरी पण सर की याच्यासाठी काही प्रयत्न केले जाऊ शकतात का? किंवा सरकारकडूनच आपण म्हणू शकतो किंवा युवा पिढीकडूनच याच्यासाठी काही प्रयत्न होऊ शकतात का? नाही, एक आहे की तुमच्या रिजिड झालेल्या ज्या गोष्टी आहेत, जुन्या ज्या गोष्टी आहेत, इतिहास त्याचं उदात्तीकरण करण्याच्या संकेत आपल्याला देतो आहे. म्हणजे पण इतिहासातल्या काळाच्या मागे गेलेल्या आणि आज उपयोगात नसलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या काही फार काळ टिकत नसतात. तमाशामध्ये असंच होणार आहे की त्यातल्या अनावश्यक गोष्टी गळून जाणार आहेत आणि आवश्यक तेवढ्याच गोष्टी घेऊन तमाशा पुढे जाईल. जसं पूर्वी 5 दिवस चालणारं लग्न आज 5 तासावर आलंय. म्हणजे हे सगळं सारांश करत एवढं मोठं गाणं आता रिमिक्स आले छोटं. तुम्ही पॉडकास्ट करताय म्हणजे काय 3 तासात सिनेमा कशाला दाखवायचा, 1 तासात सिरियल बदलली. हे जे आधुनिकीकरण आहे हे स्वीकारलं पाहिजे. तमाशा कलावंतांनी पण स्वीकारलं पाहिजे, प्रेक्षकांनी पण स्वीकारलं पाहिजे आणि आपण पण स्वीकारलं पाहिजे. हा बदल होणारच आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, मी मगाशी म्हणालो जोपर्यंत शेती आहे, शेतकरी आहे, रूढी परंपरा जपल्या जातात तोपर्यंत तमाशा राहणार आहे. पण शेती, शेतकरी या सगळ्या परंपरा सुद्धा आता बदलत चाललेल्या आहेत. त्यामुळे तमाशाचं आयुष्य सुद्धा तेवढंच राहणार आहे, फार काही राहणार नाही असं मला वाटतं. हां, जसं इंग्लंडमध्ये, अमेरिकेत आणि युरोपामध्ये विशेषतः त्यांच्या ज्या लोककला आहेत त्या जतन करण्यासाठी, त्या टिकवण्यासाठी कलावंताला पैसे दिले जातात. ते सरकार पैसे देतं जगवण्यासाठी, मानधन देतं. तसं आपले कलावंत जे आपल्या संस्कृतीचे रक्षक आहेत, जे आपल्या संस्कृतीचे वाहक आहेत, ते कलावंत आणि ती कला टिकवण्यासाठी आणि त्यांना जगवण्यासाठी आपल्या शासनाने काही एक उपाययोजना करायला पाहिजेत. त्या केल्या
तर ही संस्कृती टिकणार आहे. तर खूप खूप धन्यवाद सर, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला नारायणगाव आणि तमाशा याचा इतिहास पण सांगितलात आणि आत्ताची सद्य परिस्थिती काय याचा पण तुम्ही आम्हाला आढावा दिला. तर खूप खूप धन्यवाद सर. जुन्नरबद्दल अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर ऐकत राहा जुन्नर दर्शन. जुन्नर दर्शन हा यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही इथे हा पॉडकास्ट ऐकू शकता. तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद खूप मोलाचा आहे. धन्यवाद.